नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नव्या आर्थिक वर्षात आपण सुरुवात केलेली आहे, त्या अर्थी नांदी झालेली आहे नवीन आर्थिक वर्षाची. आणि या वर्षामध्ये कशा प्रकारे गुंतवणूकदारांनी पावलं टाकायला हवीत जेणेकरून त्यांना फायदा घेता येईल, या सगळ्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जसं आपण म्हटलं की नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण सुरुवात केलेली आहे, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार घेऊन सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण काही मुद्दे आज आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. आपण या चर्चेला सुरुवात करूया. या संदर्भातला पहिला मुद्दा कोणता आहे तो बघूया. शास्त्रीय अभ्यासानुसार, म्हणजे एक जर स्टडी आपण केला त्यानुसार 96% लोक जे आपले ध्येय लिहून ठेवत नाहीत ते ध्येय गाठत सुद्धा नाहीत. खूप महत्वाचं आहे, सिंपल थॉट आहे पण खूप महत्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. आय थिंक पॉवर ऑफ इंटेंट किंवा जे पॉवर आपल्या विचारांची जी एक शक्ती असते ती यातनं आपल्याला बघायला मिळते की जे लोक जर तुम्ही तुमचा गोल लिहून नाही ठेवला, मग तो फायनान्शियल गोल असो, पर्सनल गोल असो किंवा कुठच्याही प्रकारचा गोल असो, तो जर आपण लिहून नाही ठेवला तर पॉसिबिलिटी जी आहे ती फार कमी असते की आपण अचीव्ह करू शकतो. आणि मी माझ्या करिअरमध्ये बघितलं आहे की मग ते माझे टीम मेंबर्स असो किंवा माझे गुंतवणूकदार असो, ज्यांनी क्लिअरली गोल्स लिहून ठेवलेले आहेत त्यांचे गोल म्हणजे साध्य होताना मी बघितलेत. आणि हे खूप अमेझिंग आहे, म्हणजे खूप अविश्वसनीय अशी गोष्ट आहे आपण असं म्हणू शकतो. पण काय होतं की जेव्हा आपण एखादा गोल लिहितो तेव्हा आपण आपल्या स्वतःला सांगत असतो, आपण आपल्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये तो गोल रजिस्टर करत असतो आणि मग कुठेतरी आपण त्या प्लॅनला ॲक्शन द्यायला सुरुवात करतो. मग तो विद्यार्थ्यांनी अभ्यासात असो, किती मार्क्स मिळायचे आहेत ते, आपल्याला किती संपत्ती मिळवायची आहे ते असो, किंवा आपलं कुठलं एखादं गोल आहे की घर आहे, कार आहे किंवा वेकेशन आहे, काही आहे, तर ते साध्य करण्यासाठी जर आपण तो गोल लिहिला तर नक्कीच आपण एक पाऊल, फार मोठं पाऊल उचलत असतो ते साध्य करण्यासाठी. खरंय, खूप महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला. आणि त्याच अनुषंगाने मग हे आपण कसं करायचं नेमकं आर्थिक नियोजन, त्याकडे आता आपण वाटचाल करूया. जसं सरांनी म्हटलं की आपण आपली ध्येय, आपले प्राधान्यक्रम लिहून ठेवायला हवे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अर्थातच येतं ते आपलं घर, त्याच्यानंतर आता हल्लीच्या काळामध्ये कार देखील एक एसेन्शियल झालेली आहे प्रवासाचं माध्यम म्हणून. आणि त्याच नंतर येतं की आपल्या रुटीन लाईफमधनं आपण थोडेसे रिलॅक्स होण्याच्या दृष्टीने सुट्टी घेत असतो आणि मग सुट्टी एन्जॉयमेंट करण्याच्यासाठी त्याची मग आर्थिक तरतूद. मला वाटतं की ही प्रायोरिटी लिस्ट पण खूप महत्त्वाची आहे. ॲब्सोल्युटली. आणि जेव्हा आपण हे लिहितो तेव्हा त्यामध्ये अजून तुम्ही आता समजा मी एखाद्याने लिहिलंय की घर घेतलंय, पण मग सायन्स असं सांगतं की केवळ घर न लिहिता असं लिहा की तुम्ही कुठचं, किती एरियाचं घर घेणार आहात, काय प्राईसचं घर घेणार आहात, आणि त्या गोलला, त्या ध्येयाला एक तारीख देणं देखील आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्या प्रत्येक गोलकडे जात असता. मी तर बऱ्याचदा असं देखील सांगतो गुंतवणूकदारांना की समजा एखादं घर तुम्हाला विकत घ्यायचं आहे, एखादी कार तुम्हाला खरेदी करायची आहे, तर पहिली स्टेप काय आहे की गुंतवणूक करणं तर आहेच, पण त्याच्या आधीची स्टेप ही आहे की तुम्ही जा, ते घर ॲक्च्युली बघून या, ती कार ॲक्च्युली जाऊन एक्सपिरियन्स करून या, ती बघून या शोरूममध्ये. मग तुम्ही त्या गोलसाठी जास्त प्रायोरिटीने सुरू करतात. तुमच्या घरामध्ये समजा बेडरूममध्ये एक विजन बोर्ड बनवा की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हॉलिडेजचे जे प्लॅन आहेत त्याचे फोटो लावा, आणि ते सातत्याने तुमच्या समोर जर असतील तर नक्कीच तुम्ही मग ती प्रायोरिटी बनवून जाते. आणि ती डे टू डे प्रायोरिटी जर झाली, जसं प्राधान्यक्रम झालं की मग तुम्ही नक्कीच त्या गोलसाठी काम करायला सुरुवात करता. खरंय. आणि जसं सरांनी सांगितलं की तुमच्या नेहमी फोकसमध्ये ती सगळी ध्येय जी आहेत ती पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष ठेवता येईल आणि पुढे जाता येईल. याच अनुषंगाने पुढचा कुठला मुद्दा महत्त्वाचा आहे तो देखील बघूया. वर्षभराचं नियोजन फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मग कोणकोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायचे, तर प्रत्येक गोष्टीची तारीख निश्चित करा. जसं सरांनी आता सांगितलं, सध्या तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा आढावा घ्या आणि तुमच्या ध्येयांचं नियोजन करा आणि त्याचा देखील एक विशिष्ट क्रम ठरवून घ्या. खूप महत्त्वाचे मुद्दे सर. ॲब्सोल्युटली. आणि आपण असं म्हणतो ना की अंग्रेज गए आणि म्हणजे ब्रिटिश गेले, पण त्यांनी त्यांची एक लेगसी सोडून गेले. तर त्यातला एक चांगली गोष्ट, काही काळासाठी तरी का होईना, तर आपल्याकडे 2 वर्ष होती, म्हणजे 2 वर्षाच्या सुरुवात होते, एक जानेवारीची सुरुवात आणि एक फायनान्शियल इयरची सुरुवात एप्रिलची. तर मला असं वाटतं की ही एक उत्तम वेळ असते की परत एकदा तुम्ही ॲसेस करा तुमचं फायनान्शियल ओव्हरऑल, किती तुमच्याकडे किती ॲसेट्स आहेत, किती गेल्या वर्षामध्ये तुम्ही किती सेव्ह केले, तुम्ही किती रिटर्न्स मिळवले तुमच्या पोर्टफोलिओवरती, आणि कुठल्या स्कीमनी, कुठल्या ॲसेट क्लासनी, म्हणजे तुमच्या घराची व्हॅल्यू किती वाढली, तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओची व्हॅल्यू किती वाढली, तुमच्याकडचं जे सोनं आहे ते तुम्ही किती गुंतवणूक केली, हे सगळ्याचा आढावा घेण्यासाठी ही एक उत्तम वेळ असते. आणि म्हणजे जसं आता लोकांचं अप्रेझल देखील येईल,
त्यांचं सॅलरी मधली इन्क्रीमेंटची देखील वेळ असते. ह्या वेळेला तुमचं ओव्हरऑल जॉबमधलं तुमचा परफॉर्मन्स काय हा देखील ॲसेस केला जातो. तसाच तुम्ही जर पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स ॲसेस केला तुमचा, तर तुम्हाला नक्कीच येत्या काळामध्ये ह्या पुढच्या 1 वर्षात, पुढच्या 3 वर्षात काय करायचंय त्याचा तुम्ही एक आडाखा बांधू शकता. निश्चित. आणि त्या दृष्टीने मग आणखी कुठला जो पॉईंट आहे तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल जेणेकरून आपण फायद्यात राहू, ते देखील आता बघूया. जसं सरांनी सांगितलं की आर्थिक नियोजन आपल्याला करायचं आणि मग ते कसं करायचं आहे, तर त्याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो कर भरावा लागतो तो मग त्याच्यातनं आपल्याला काही सवलती मिळू शकतील का, आणि त्या मिळवायच्या असतील तर मग कशा मिळवायच्या. तर सेक्शन 80C अंतर्गत सवलत, त्यानंतर गृहकर्ज, PPF, ELSS हे सगळे मुद्दे आहेत. त्यासोबतच जीवन समृद्धी आहे, सेक्शन 80D आणि नॅशनल पेन्शन स्कीम आहे. सगळ्या ऑप्शन्सचा सर विचार केला पाहिजे. ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की ही एक वेळ असते की आपल्या पोर्टफोलिओमध्ये कुठे लिकेजेस आहेत का, कुठे आपण टॅक्स बेनिफिट घ्यायला राहिलो का गेल्या वर्षी, हे बघून ह्या वर्षाचं टॅक्स प्लॅनिंग जर आजपासूनच सुरू केलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. जसं म्हणजे गृहकर्जामध्ये जी मिळणारी सवलत आहे ती पूर्ण तुम्ही घेत आहात की नाही घेत आहात, तुम्ही जे टॅक्स 80C मध्ये 1.5 लाखाचं जे लिमिट असतं ते पूर्ण तुमचं एक्झॉस्ट जर झालं नसेल गेल्या वर्षी तर ह्या वर्षी कसं करता येईल, किंवा जर तुम्हाला आयत्या वेळेला गुंतवणूक करावी लागली असेल ELSS मध्ये, PPF मध्ये, तर ते न करता ह्या वर्षापासूनच म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच कसं तुम्ही एक 10,000 रुपये जर तुम्ही 1.5 लाख रुपये करण्याचा प्लॅन असेल तुमचं, तर महिन्याला 10,000 रुपये तुम्ही जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर गेल्या वर्षी समजा तुमची जर आयत्या वेळेला गडबड झाली असेल तर ती होणं टाळू शकता तुम्ही. आणि तुम्हाला म्हणजे मार्चमध्ये, पुढच्या मार्चमध्ये परत त्याचा एक बर्डन असं येणार नाही, हे तुम्ही बघू शकता. खरंय. आणि हे बर्डन टाळण्याच्या दृष्टीने जसं सरांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या मुद्द्यांचा बारकाईने विचार होणं आवश्यक आहे. आणखी काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत, खास करून येणाऱ्या वर्षामध्ये किंवा सुरू झालेल्या वर्षामध्ये खास करून असं आपण म्हटलं तर कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात याच्याबद्दल देखील थोडासा अंदाज आपण वर्तवणार आहोत. इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पैसा झाला मोठामध्ये. आणि आता आपण बघणार आहोत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आर्थिक नियोजन करण्याच्या दृष्टीने. आपल्यासोबत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. करमुक्त परतावा मिळवण्यासाठी काय करायचं आहे, तर टॅक्स फ्री बॉन्ड्सचा विचार करायचा आहे. म्युच्युअल फंडाचा पर्याय तुमच्या समोर आहे आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून डेट फंड देखील आहे. नाईक सर, जसं आपण मगाशी म्हटलं की जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता आहात तर त्याच्यामधनं तुम्हाला गुंतवणुकीतनं टॅक्सचा बेनिफिट मिळत आहे की नाही हे बघणं जितकं आवश्यक आहे तितकंच तुम्ही जसं टॅक्स प्लॅनिंग करताना तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, PPF आणि बाकी स्कीमचा. तसाच येणारा जो परतावा आहे तो तुम्ही टॅक्स फ्री जर असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आणि आता आपण बघतो की बँकांचे व्याजदर खूप म्हणजे फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. तर आणि कसं होतं की आज समजा मला 6.8 किंवा 7% जरी बँकात मिळत असतील आणि जर तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर तुम्हाला येणारा जो परतावा आहे तो 5%च्या आसपासच पडतो. म्हणजे आणि महागाई साधारणतः आपण बघतो आहोत की म्हणजे इन्फ्लेशन कितीही जरी आपण म्हटलं 4.5% असलं तरी जर रिअल इन्फ्लेशन आहे आपल्या लाईफमधलं जे इन्फ्लेशन आहे ते जास्तच आहे. मग त्या इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी, त्या इन्फ्लेशनवरती मात करण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न मिळणं आवश्यक आहे. आणि मग ते जर तुमचे येणारे रिटर्न आहेत ते जर टॅक्स एफिशियंट असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. येत्या काही काळात जर टॅक्स फ्री बॉन्ड जर आले तर गुंतवणूकदारांनी त्याच्यावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्युच्युअल फंड्समध्ये जर आपण बघतो की म्युच्युअल फंड्समधून येणारा परतावा टॅक्स फ्री असतो. आणि म्युच्युअल फंड म्हटलं की आपल्याला केवळ इक्विटी फंड्स समोर दिसतात की शेअर बाजारातली गुंतवणूक दिसते, पण ते तसं नसतं. जर आपण ओव्हरऑल म्युच्युअल फंडचा विचार केला 17-18 लाख करोड जे म्युच्युअल फंड्समध्ये आहेत त्यातले केवळ 5 लाख हे शेअर बाजारातल्या इक्विटी रिलेटेड असे स्कीम्समध्ये आहेत. उरलेले बाकी जे फंड्स आहेत ते लिक्विड फंडांचा पर्याय आहे, डेट फंडांचा पर्याय आहे, जे तुम्हाला आज देखील टॅक्स एफिशियंट रिटर्न्स देऊ शकतात. त्यामधलं येणारा चढ उतार जो असतो त्याचा आणि शेअर बाजाराचा संबंध नसतो. सो ह्या पर्यायांचा नक्कीच आता विचार करणं आवश्यक आहे. कारण गेले 3 वर्ष आपण बघत होतो की बँक रेट्स समाधानकारक होते, पण आता येत्या काळात थोडा आपल्याला दुसऱ्या पर्यायांचा विचार करणं आवश्यक आहे. आणि मग त्या दृष्टीने कसं पुढे जायचं ते आता आपण बघूया. आपण पुढे जाऊया. आधी बचत नंतर खर्च हे धोरण स्वीकारायचं आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP विचारात घ्यायची आणि
लिक्विड फंडचा देखील विचार जसा तुम्ही आता बोलला. ऍब्सोल्युटली. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आता ह्या वर्षी समजा इन्क्रीमेंट येणार असेल तर ती इन्क्रीमेंट तुमच्या हातात आलीच नाही हा असा विचार करा आणि ती जी काही इन्क्रीमेंट येते त्यातला मोठा पोर्शन तुम्ही जर SIP मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुमची सॅलरी 50,000 असेल आणि ह्या वर्षीची इन्क्रीमेंट तुमची 6,000 रुपये आली, तर तुम्ही ते 6,000 आलेच नाही, कारण तुम्ही गेलं वर्षभर 50,000मध्ये तुमचं आपलं लाईफ सेट होतं, तुम्ही ओव्हरऑल तुम्ही त्या खर्चामध्ये भागवू शकत होता. तर मग ते जर 6,000 नाही तर 4,000 5,000 ॲडिशनल तुम्ही गुंतवणूक जर सुरू करू शकत असाल तर ते करणं आवश्यक आहे. मगाशीच म्हटलं की लिक्विड फंडचा देखील विचार करा. आणि म्हणजे वॉरेन बफेट यांनी नेहमी सांगितलंय की ऑलवेज सेव्ह बिफोर व्हॉट यू स्पेंड, आणि SIP हा उत्तम पर्याय असतो त्याच्यासाठी. अगदी जाता जाता शेवटचे 3 मुद्दे आपण बघूया की ते नेमके कोणते आहेत, जेणेकरून येणाऱ्या या वर्षामध्ये जे सुरू झालेलं आहे आर्थिक वर्ष त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, काही अंदाज आहेत त्याच्याबद्दलचे. तर व्याजदर घटू शकतात, व्याजदर घटतील. रिअल इस्टेट, सोनं या गुंतवणुकीच्या पर्यायांची लोकप्रियता सरेल, थोडीशी कमी होईल आणि IPOची संख्या वाढेल. सर थोडक्यात हे 3 वेगवेगळे एकदम हे व्याजदर ऑलरेडी कमी झालेले आहेत. येत्या काळात व्याजदर किती घटतील माहीत नाही, पण सध्याचं जे डॅमेज झालेलं आहे व्याजदरांचं फ्रॉम इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू ते झालेलं आहे. रिअल इस्टेट आणि सोनं आपण बघतो की त्याची लोकप्रियता सरलेली आहे. तिथे फार मोठ्या प्रमाणात टाइम करेक्शन येऊ शकतं. म्हणजे जर भाव कमी नाही झाले तरी आपण बघतो गेल्या 3 वर्षात रेट्स कुठेही गेले नाही आहेत रिअल इस्टेटचे आणि सोन्याचे, तर ते एक टाइम करेक्शन होताना दिसेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मला जो सांगायचा आहे आवर्जून तो म्हणजे IPO येत्या काळात येतील. आपण पण एक लक्षात घ्या की IPO म्हणजे सरसकट आपण शेअर बाजारात पैसे गुंतवले, आपण म्हणतो की मी IPO मध्ये गुंतवीन, लिस्टिंगला काढून घेईन आणि माझे पैसे मिळतील. डीमार्टचा जो फार मोठा IPO आला होता, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये 300 रुपयाचा जो शेअर होता तो 600 रुपयाला 500-550 रुपयाच्या आसपास लिस्ट होताना आपल्याला बघितला. आणि आपण मग त्या अनुषंगाने सगळ्याच IPO मध्ये गुंतवणूक करू शकतो आणि चांगले रिटर्न्स येतील असं आपण अपेक्षा ठेवू शकतो. पण एक लक्षात घ्या, त्यानंतर कालच एक IPO लिस्ट झाला CL एज्युकेट म्हणून एका कंपनीचा, जो त्याच्या ज्या किमतीपेक्षा 20% खालती लिस्ट झाला. सो असं नाही आहे की सगळेच IPO मध्ये पैसे आपण कमवू शकतो. आपल्याला खूप जास्त रीतीने केअरफुल राहणं आवश्यक आहे आणि आपल्या पैशाची काळजी घेणं आवश्यक आहे. खरं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की ऑलवेज अलर्ट राहायचं आहे, आपण सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करायचा आहे आणि मगच पुढे जायचं आहे, मग आर्थिक वर्षामध्ये फायदा आपलाच आहे. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.